मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सर्व पुणेकरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। 6 जानेवारी 2024ला स्वातंत्र्यवीर सावरकरांची येरवडा कारागृहातून मुक्तता झाली। ती 6 जानेवारीला त्यानिमित्त आम्ही एक मुक्ती शताब्दी यात्रा काढली होती। पुण्याच्या येरवडा कारागृहातून त्यावेळेला त्यांची मुक्ती झाली 6 जानेवारीला। पुढे त्यांना रत्नागिरीमध्ये 2.25 वर्ष कारागृहात ठेवण्यात आलं। त्यानंतर 13 वर्षांचा स्थानबद्धतेचा कालावधी होता। पण अंदमानातून त्यांची मुक्तता झाली होती येरवड्या कारागृहात आल्यानंतर। त्यामुळे आम्ही एक मुक्ती शताब्दी यात्रा पुण्यामध्ये काढली होती। तो पुण्यामध्ये झालेला स्मारकाच्या वतीने पहिला कार्यक्रम। त्यावेळेला संतोष कारकर, आशिष जोशी, सौरभ धडफळे अशा अनेक पुणेकरांनी सहाय्य केलं आणि त्यामुळे ती यात्रा सफल होऊ शकली। आशिष जोशी बरेच दिवस माझ्या मागे होता की ताई पुण्यात कार्यक्रम घ्या। म्हणलं पुण्यात कार्यक्रम घ्यायचा तर सर्व व्यवस्था तुला करावी लागेल। आम्ही येऊ, पण पहिली जी व्यवस्था असते ती सगळी तुला करावी लागेल आणि ती त्यांनी अतिशय चांगली केलेली आहे। आणि निश्चितच पुढच्या वर्षी देखील इथे आपण कार्यक्रम करू। दरवर्षी हा कार्यक्रम व्हावा अशी आमची कल्पना आहे आणि सर्व पुणेकर त्याला निश्चितच सहाय्य करतील। स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची एक ध्वनी चित्रफित आपण पाहिलीत, त्यामुळे स्मारकाच्या कार्याविषयी मी आपल्याला जास्ती सांगत नाही। पण आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 142व्या जयंतीनिमित्त स्मारकात जो कार्यक्रम झाला त्यावेळेला नागपूरचे डॉक्टर विजय सखाराम जोग हे आले होते। ते 35 वर्षांनी स्मारकामध्ये आले आणि त्यांनी असं म्हटलं की 35 वर्षापूर्वी जी वास्तू मी पाहिली आणि आजची जी वास्तू आहे ती अतिशय विशाल, भव्य, दिव्य आणि अनेक उपक्रम चालवणारी अशी वास्तू मी पाहतो आहे। आणि आमच्यासाठी ते अतिशय अभिमानाची गोष्ट होती, आनंदाची गोष्ट होती की आम्ही जे कार्य करतो आहे त्याची ती पोचपावती होती। म्हणजे समाजाकडून आम्हाला पोचपावती मिळते आहे आम्ही जे कार्य करतो आहोत त्याची। नुकताच शासनाच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या गीताला छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाला आणि आमचं सौभाग्य असं की तो त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला दिला। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जे कार्य करतो आहोत त्याच्यावर एक शासनाची पण एक मोहर उमटली आहे आणि तोही आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे। ज्यावेळेला आशिष म्हणाला की भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे तेव्हा मला अतिशय आनंद झाला, कारण माझी आई डॉक्टर कमल गोखले यांच्याबरोबर या वास्तूमध्ये मी अनेकदा आलेली आहे। गह खरे म्हणजे तात्या खरे ज्यांना म्हणायचे त्यांना मी बघितलेलं आहे। त्या माझ्या आता समोर येत आहेत ते बसलेले। आणि गह खऱ्यांची विशेषता म्हणजे ते अशी काठी खांद्याला घेऊन ते चालायचे। या सगळ्या आठवणी इथे जाग्या झाल्या। स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर ज्यांनी 30 वर्ष काम केलं ते माझे वडील श्रीपू गोखले, त्यांचंही सहकार्य आईला लाभलं। जवळच टिळक स्मारक मंदिर आहे तिथे ते विश्वस्त होते, त्यामुळे तो वारसा घेऊन मी पुढे जात आहे। अर्थात आम्ही जे काम करतो आहे त्याच्यामध्ये आमचे सर्व स्मारकामध्ये जे सर्व काम करत आहेत त्या सहकारी वर्गाचा खूप मोठा वाटा आहे, कारण आम्ही थोडा वेळ तिथे कार्यरत असतो पण संपूर्ण स्मारक जे बघतात ते आमचे सहकारी वर्ग आहे। त्यामुळे त्यांचेही मी या प्रसंगी त्यांचं कौतुक करते, कारण त्यांच्याशिवाय हे कार्य होऊ शकत नाही। आम्ही जे काम करतो आहोत आता त्याविषयी रणजित सावरकर आपल्याला अधिक सांगतील। इथे जेव्हा कार्यक्रम घ्यायचं झालं तेव्हा आपण अनेक वक्ते बघतो की ज्यांची नावं आपण सतत ऐकत असतो। अर्थात हे दोघंही प्रसिद्धच आहेत, पण मला असं वाटत होतं की तरुण वर्गापर्यंत हा विषय पोचणं गरजेचं आहे। त्यामुळे सर्व तरुणांचा हा कार्यक्रम असावा आणि तरुणाईला उमगलेले सावरकर हा विषय आपण ठेवला।